आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आता रात्रीच्या 10 वाजता बोलते मी, बट सॉरी. हा ड्रेस मी स्वतः बनवलेला, हा रेडीमेड नाही आहे. पप्पांसमोर माझे शब्दच निघत नाहीत आणि असं कॅमेरा पण काय माहिती चालूच होत नाही त्यांच्यासमोर, मग म्हणून मग. आणि मी जागेचं नाव नाही सांगत, ते सिक्रेट आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना मी आता सुट्टी आहे, सॅटर्डे आहे, तर तळजाईला वॉक करायला जाते आहे माझ्या फ्रेंड्ससोबत. तर आणि हां, आज आषाढी एकादशी पण आहे, तर आम्ही जनरली बाहेर गेल्यावर काही असं खातो. तर आज ट्राय करेल की उपवास ठेवायचा आहे. म्हणजे घरी सांगितलं आहे, बट मी त्यांना बोलले की नाही, मी नाही ठेवणार, माझ्याकडनं नाही होणार. बट म्हणजे जेवढं होईल ना माझ्याकडनं मी ट्राय करेल. उगाच त्यांच्या एक्सपेक्टेशन्स नाही हाय करून ठेवणार की करेल करेल आणि नाही केला तर. अरे बापरे, आता पाऊस यायला लागला. आत्ता थोड्या वेळ आधी 1 मिनिट आधी वारं येत होतं, मस्त छान वाटत होतं. तर पाऊस येतोय, पण बघू. आम्ही इथेच तळजाईलाच जायचं प्लॅन केलं, कारण की जास्ती लांब नको, कारण पावसाचं काहीच नाही सांगतात. सो येस, आता मी थांबली आहे, आलं की जाऊ मग आम्ही तळजाई. मस्त आहे, पण वातावरण खूप छान आहे आज. असं वॉकिंग वगैरे करून झालं आहे ती मंदिराकडे, आणि मग जो खालून रोड आहे जिकडे डॉग पार्क आहे ना, तिकडून आलो नाही आता. आणि आता कुठे चाललो आहे? हां, खारी पॅटीस घेतल्या इथे. छान आहे ना? मस्त आहे, फ्रेश आहे पण. त्याचे ॲक्च्युली बाकी पण खूप व्हरायटी असतात, ते पण खूप भारी असतात, पण ते आता सकाळी अवेलेबल नाही. हॅलो गाईज, तर मी आता रेडी झाली आहे. तळजाईला वॉक केल्यानंतर आत्ता पाय खरंच दुखायला लागलेत. आता काहीतरी 10 वाजले असतील. बनाना खाल्लाय फक्त, अँड फास्ट ब्रेक झाला. मी सांगितलं नाही घरी ॲक्च्युली, बट ठीक आहे, आता काही ऑप्शन नाही, कारण बाहेर उपवासाचं पण खाल्लं आम्ही, पण ते काही इतकं आवडलं नाही, म्हणून मग शेवटी पॅटीस खाल्लं एक. बट आता घरी तर काय बनणार नाही आहे दुसरं, सो उपवासाचंच खाईल. अँड पिंक कलरचा हा ड्रेस मी स्वतः बनवलेला आहे, हा रेडीमेड नाही आहे. तर आता फक्त पूजा होईल, आरती होईल. पूजा मांडली आहे बाहेर हॉलमध्ये मांडली आहे, आमच्याकडे ती मूर्ती होती, दाखवते मी थोड्या वेळात. तर ते सगळं डेकोरेशन वगैरे केलं. माझा काही हात नाही आहे बिलकुल त्यात, मम्मी आणि आईनेच केलं, कारण तिकडे करत होते. मी फक्त काय हेल्प लागली तर हे आणून दे, ते आणून दे केलं. आणि आता मला रांगोळी काढायची आहे, पण जाम भूक लागली आत्ता. पण मला कोल्ड कॉफी प्यायचं खूप मन करतं आहे, तर मी त्यासाठी बर्फ ठेवते. मी गायबून जातात माहीत नाही कुठून, तर परत आता बर्फ ठेवलेत बनायला. 2 तास लागतील, मग त्यानंतर कोल्ड कॉफी पिईल. अँड बाकी छोटी मोठी कामं आहे तिकडची म्हणजे घरातच. अँड मी आज इकडे एक टेम्पल आहे छोटंसं विठ्ठल रुक्मिणीचं, तर तिकडे पण जाईल. अँड टिकली लावली आहे बघा, ह्यात दिसत असेल, असं ह्याच्यात दिसत नाही बॅक कॅममध्ये. आणि ऑक्सिडाइज इयरिंग छोटीशी. चलो आता रांगोळी काढते मी, बाय. आता अराउंड 11:30 झालेत. आता आरती करायची आहे. मी ऍक्च्युली जरा ते तळत होते पापड वगैरे. आता चल. अभी तो मैं तुम्हारे यहाँ फोन किया तो मैं कह रहा हूँ, मैं पुलिस का कंप्लेंट कर दूंगा, समझा? गाईज, मी आत्ता ना कॉफी बनवते, बिकॉज मला सकाळीच बनवायची होती, तर आता सगळं रेडी आहे. 3 वाजले तर. मला पण किलो 10 रुपयाची व्हिडिओ काढते. हो का? कुठे मोबाईल? सॉरी. झाली पिऊन संपली. वाव.
खायचे खिचडी पकडी खिचडी तिखट. तिखट खिचडी ना. हो हो चालेल. आणायला करून कॉफी आहे ना, मला कडूच लागते ही वाली डेव्हिडॉफची. कुठे कुठे पण खा. 1 किलो 90 रुपयाची किलो परवडती ना. टाकायचा ना बटाटा आता. हो भांड्यात बघून थोडंसं यात रताळा बनताय आणि हां सांडस सांडस सांडशी मी बाहेर नाही गेलो. आणि शेंगदाण्याचं लाडू बनलंय, दही बाहेर घेऊन ठेवलंय, अजून काहीतरी ठेवलं. बस का मग. दही शेंगदाण्याचं लाडू, त्याच्यावर बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी. खीर तरी काय चिवडा वगैरे नाही आणलाय. आणि नाही आणला. एकादशी पट पोट भरत नाही. अगं उपवास आहे. आम्ही उपाशीच राहायचो. उपास ना करायचं. उपास ना. आणि तूच बोलती पोट भरत नाही. आता तुम्ही पोरसर आहे. तुम्हाला पाहिजे का? हाय. तर माझं आत्ता जेवण झालंय. आमच्या सगळ्यांचं 9 तास झालं होतं. आता 10 वाजलेत. काहीतरी काम करत होते छोटं. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मी मंदिरात जाणार होते बट गेले नाही, कारण की पाऊस पडायला लागलेला आणि पाऊस जेव्हा थांबला तेव्हा मग दुसरी कामं होते. पेट्रोल वगैरे भरून आलो आम्ही. सिम कार्ड चेंज केलं, ते सगळं चालू होतं. आणि मी बाहेर गेल्यावर व्लॉग नाही केलं बिकॉज पप्पांसमोर माझे शब्दच निघत नाहीत. आणि असं कॅमेरा पण काय माहिती चालूच होत नाही त्यांच्यासमोर, मग म्हणून मग व्लॉग नाही केला. अँड सो येस, दिस वॉज इट. परत एकदा मी ॲक्च्युली, मला आठवत नाही मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे बोलले का. मी स्टार्टिंगला ॲक्च्युली बोलले होते बट ते व्हिडिओ काहीतरी खराब आलेला, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बोलायचं राहून गेलो माझं. सो येस, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आता रात्रीच्या 10 वाजता बोलते मी, बट सॉरी. हाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि येस, उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण उद्या आम्ही खूप इंटरेस्टिंग जागेवर जाणार आहे. सो आणि मी जागेचं नाव नाही सांगत, ते सिक्रेट आहे, बट मॉन्सून रिलेटेड आहे, तर एवढं मी हिंट देऊ शकते.